27 वर्ष. हो, पूर्ण 27 वर्ष एका माणसाला जेलमध्ये टाकून ठेवलं गेलं. ना स्वातंत्र्य ना कुटुंब, फक्त अन्याय, अपमान आणि रोजची मानसिक वेदना. कल्पना करा, ज्या लोकांनी तुमचं आयुष्य पूर्ण उद्ध्वस्त केलं, तुमच्याकडून सगळं काही हिरावून घेतलं. 27 वर्षांनी जर तुम्ही बाहेर आलात आणि त्या राष्ट्राचे राष्ट्रपती झालात, तर तुम्ही काय कराल? सूड घ्याल, राग धरून ठेवाल की त्यांना शिक्षा कराल? पण नेल्सन मंडेला बाहेर आले आणि काही वर्षातच ते त्या राष्ट्राचे राष्ट्रपती झाले. म्हणजे त्यांच्या हातात पूर्ण सत्ता होती. ते हवं तर सगळ्यांवर सूड घेऊ शकत होते. पण त्यांनी एक वाक्य म्हटलं, जर मी हा राग घेऊन बाहेर पडलो तर मी अजूनही कैदेतच आहे. आणि त्यांनी सगळ्यांना माफ केलं. आता एक प्रश्न स्वतःला विचारा, आपल्याकडे सत्ता नाही, आपल्याला कोणी 27 वर्ष त्रास दिलेला नाही, तरीही आपण काही लोकांना वर्षानुवर्ष मनात का धरून ठेवतो? कदाचित आजचा हा व्हिडिओ तुम्हाला ते सोडायला मदत करेल. कधी असं झालंय का, कोणीतरी आपल्याला काहीतरी बोललं, अपमान केला, आपल्याला कमी लेखलं आणि ती गोष्ट आपण वर्षानुवर्ष मनात धरून ठेवली? बाहेरून आपण हसत असतो, आपण काम करत असतो, पुढे जातोय असं सगळ्यांना वाटतं, पण आतून मात्र आपण अजूनही त्या एका जुन्या प्रसंगात अडकलेले असतो. ज्याने आपल्याला दुखावलं तो कदाचित आज त्याच्या आयुष्यात खूप पुढे गेला असेल. कदाचित त्याला आठवतही नसेल की त्याने आपल्याला काय केलं होतं. पण आपण अजूनही तो राग, ती वेदना, तो अपमान आपल्या मनात साठवून ठेवलेला आहे. आणि सगळ्यात वाईट गोष्ट काय माहितीये? आणि सर्वात वाईट गोष्ट माहितीये काय? आपल्याला वाटतं आपण त्या व्यक्तीला शिक्षा करत आहोत, पण खरं तर आपण स्वतःलाच रोज शिक्षा करत असतो. म्हणूनच जर आपण आपल्या मनातल्या जुन्या जखमा, राग, दुःख, अपमान हे सगळं जमा करत राहिलो, तर आपण कितीही पैसे कमवले, कितीही यश मिळवलं, तरी मनाने कधीच श्रीमंत होऊ शकत नाही. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की जुन्या रागाला धरून ठेवणं म्हणजे स्वतःचं आयुष्य हळूहळू विषारी करणं, आणि तो राग सोडून दिल्यावर आयुष्य किती हलकं वाटू लागतं. आपण कधी विचार केलाय का, काही लोक इतके दुःखी, चिडचिडे आणि आतून थकलेले का असतात? कारण ते फक्त त्यांच्या आयुष्यातल्या समस्या घेऊन जगत नसतात. ते त्यांच्या मनात जुने राग, जुने अपमान, जुनी दुःख साठवून ठेवत असतात. यांना एक नाव आहे, रिसेंटमेंट कलेक्टर. म्हणजे असे लोक जे पैसे, आठवणी किंवा अनुभव जमा नाही करत, तर ते त्यांच्या मनात राग जमा करतात. कोणी एखादा चुकीचा बोलला, कोणीतरी आपल्याला धोका दिला, एखाद्या नातेवाईकाने कमी लेखलं, मित्राने साथ सोडली, बॉसने अपमान केला, आणि मग आपण ती गोष्ट विसरत नाही. उलट आपण ती वारंवार आठवत राहतो. पुन्हा पुन्हा मनात तीच घटना चालू राहते. आपण विचार करतो, त्याने माझ्यासोबत असं का केलं, मी त्याला एक दिवस दाखवून देईन. आणि हळूहळू ती घटना आपल्या मनात घर करून बसते. काही लोक बँकेत पैसे जमा करतात, पण काही लोक मनात जुने राग, वेदना आणि अपमान जमा करत राहतात. आणि मग त्यांनाही कळत नाही की त्यांनी त्यांच्या मनात एक कचऱ्याची पेटी बनवून टाकली आहे. एका माणसाची गोष्ट आहे. तो लहानपणी खूप गरीब होता. शाळेत असताना एकदा त्याच्या वर्गातल्या मुलांनी त्याची खिल्ली उडवली. त्याचे कपडे जुने होते, चप्पल तुटलेली होती, आणि एका मुलाने सगळ्यांसमोर त्याला म्हटलं, तुझ्यासारखा माणूस आयुष्यात कधीच काही करू शकत नाही. त्या दिवशी तो खूप दुखावला. पण त्या दुखावण्यापेक्षा मोठी गोष्ट झाली. त्याने ती गोष्ट मनात कायमची साठवून ठेवली. पुढची अनेक वर्ष तो खूप मेहनत करू लागला. दिवस रात्र काम केलं, पैसे कमवले, मोठा बिझनेस उभा केला. लोक त्याला सक्सेसफुल म्हणू लागले. पण आतून तो अजूनही एका वाक्याशी लढत होता. तो यशासाठी काम करत नव्हता. तो फक्त कोणाला तरी चुकीचं सिद्ध करण्यासाठी जगत होता. एक दिवस अनेक वर्षांनी त्याला तोच माणूस भेटला ज्याने त्याचा अपमान केला होता. त्याने विचारलं, तुला आठवतंय का, तू मला शाळेत काय बोलला होतास? तो माणूस 2 सेकंद शांत राहिला आणि म्हणाला, नाही, मला तर काहीच आठवत नाहीये. त्या क्षणी त्याला जाणवलं, ज्याने आपल्याला दुखावलं तो त्याच्या आयुष्यात कधीच पुढे निघून गेला होता. पण आपण मात्र त्याच्या एका वाक्याचे कैदी बनून वर्षानुवर्ष जगत होतो. आणि हीच गोष्ट सगळ्यात जास्त धोकेदायक आहे. कारण मनातला राग बाहेरून दिसत नाही,
पण तो हळूहळू आपलं संपूर्ण आयुष्य खाऊ लागतो. आपण त्या व्यक्तीचा विचार करत राहतो, त्याने काय केलं, का केलं, पुन्हा पुन्हा आठवत राहतो आणि मग नकळत आपलं लक्ष वर्तमानातून निघून भूतकाळात अडकतं. आपण काम करत असतो पण मन दुसरीकडे असतं. आपण कुटुंबासोबत बसलेले असतो पण आतून अजूनही रागाने भरलेलो असतो. आपण हसत असतो पण मनात शांतता नसते. हळूहळू हा राग आपल्या स्वभावाचा भाग बनतो. आपण चिडचिडे होतो, लहान सहान गोष्टींवर राग येऊ लागतो, लोकांवर विश्वास ठेवणं कमी होतं, नाती खराब होतात आणि सगळ्यात वाईट काय होतं माहितीये, आपल्याला वाटतं की हा राग आपल्याला मजबूत बनवतोय, पण खरं तर तो आपल्याला आतून कमकुवत करत असतो. मनातला राग म्हणजे हातात पेटता कोळसा धरून दुसऱ्याला जाळण्याचा प्रयत्न करणं. पण त्याआधी कोण जळतंय? आपण. ज्याने आपल्याला दुखावलं त्याला कदाचित काहीच फरक पडत नाही, पण आपण मात्र रोज त्याच आठवणीने स्वतःला जाळत राहतो. पण एक प्रश्न आहे, जर हा राग, ही वेदना, हे दुःख आपल्यालाच त्रास देत असेल तर मग आपण ते सोडून का देत नाही? कारण आपल्या मनाला वाटतं की हा राग धरून ठेवणं म्हणजे न्याय मिळवणं. आपल्याला वाटतं त्याने माझ्यासोबत चुकीचं केलं, त्याला शिक्षा मिळालीच पाहिजे, तोपर्यंत मी विसरणार नाही. कधी कधी आपला इगो दुखावलेला असतो. आपल्याला वाटतं जर मी ही गोष्ट विसरलो तर मी हरलो, मी कमजोर ठरलो. म्हणूनच आपण त्या व्यक्तीला, त्या प्रसंगाला आपल्या मनात जागा देत राहतो. पण खरं सांगायचं तर त्यामुळे त्या व्यक्तीला काहीच फरक पडत नाही. उलट आपण अजूनही त्याच्या नियंत्रणाखाली राहतो. ज्याने आपल्याला दुखावलं तो माणूस कदाचित आपल्या आयुष्यातून खूप आधीच निघून गेला असेल, पण आपण मात्र अजूनही त्याला आपल्या मनात राहू देतो. आणि म्हणूनच आपण त्या व्यक्तीला शिक्षा करत नाही, आपण स्वतःलाच शिक्षा करत असतो. म्हणूनच खरं यश म्हणजे फक्त पैसा, मोठं घर, गाडी किंवा लोकांची वाहवा नाही. कारण बाहेरून कितीही श्रीमंत दिसलो, पण जर मनात अजूनही जुने राग, जुने अपमान, जुने दुःख भरलेले असेल तर आपण अजूनही गरीबच आहोत. खरी श्रीमंती म्हणजे मनातील शांतता. रात्री डोकं उशाला ठेवल्यावर मनात काहीही ओझं नसणं, कोणाचाही राग, कोणाचंही दुःख, कोणाचाही अपमान मनात न ठेवणं. आणि म्हणूनच माफ करणं खूप महत्वाचं आहे. पण माफ करणं म्हणजे काय झालं ते योग्य होतं असं नाही. माफ करणं म्हणजे समोरचा बरोबर होता असंही नाही. माफ करणं म्हणजे फक्त एवढंच की आपण आता त्या वेदनेला आपल्या आयुष्यावर राज्य करू देणार नाही. आपण आपल्या शांततेला, आपल्या आनंदाला त्या जुन्या आठवणींपेक्षा जास्त महत्त्व देणार नाही. कारण ज्याला सोडून देता येतं त्यालाच पुढे जाता येतं. पण आता प्रश्न आहे, हे सगळं ऐकायला छान आहे, पण मनातला जुना राग खरंच सोडायचा कसा? पहिली गोष्ट म्हणजे त्या वेदनेपासून पळू नका, ती मान्य करा. एकदा शांत बसून विचार करा, अजूनही कोणती व्यक्ती, कोणता प्रसंग, कोणतं वाक्य आपल्याला अजूनही दुखावतं. ते एका कागदावर लिहा, त्या व्यक्तीचं नाव लिहा, त्या प्रसंगाचं नाव लिहा. आणि मग स्वतःला एक प्रश्न विचारा, हा राग इतकी वर्ष धरून ठेवून मला काय मिळालं? शांतता मिळाली का? आनंद मिळाला का? आयुष्य पुढे गेलं का? बहुतेक वेळा उत्तर एकच असेल, नाही. मग स्वतःला सांगा, मी हे त्याच्यासाठी करत नाही, मी हे स्वतःसाठी करत आहे. डोळे बंद करा आणि मनात त्या व्यक्तीला, त्या प्रसंगाला म्हणा, तू जे केलंस ते चुकीचं होतं, पण मी आता तो भार घेऊन जगणार नाही. मी तुला नाही, मी स्वतःला मुक्त करत आहे असं म्हणा आणि तो कागद जाळून टाका. कारण आपण आयुष्यात खूप ओझं उचलतो, पैशांचं, जबाबदाऱ्यांचं, लोकांचं, पण सगळ्यात जड ओझं असतं जुन्या रागाचं. आणि जेव्हा आपण ते खाली ठेवतो तेव्हा पहिल्यांदाच मनात खरंच हलकं वाटायला लागतं. आपण आयुष्यात खूप काही गमावतो, पैसे, संधी, नाती, वेळ, पण सगळ्यात जास्त आपण गमावतो तो वर्तमान. कारण आपण अजूनही भूतकाळाला धरून बसलेलो असतो. ज्याने आपल्याला दुखावलं तो कदाचित आज खूप आनंदात असेल, पण आपण मात्र अजूनही त्याच्या एका वाक्यामुळे, एका प्रसंगामुळे आतून तुटत राहतो. म्हणूनच आज एक निर्णय घ्या, जुन्या रागाला, जुन्या वेदनेला, जुन्या अपमानाला आता आणखी जागा देऊ नका. कारण जुन्या जखमा सांभाळत राहिलात तर नवीन आयुष्य कधीच सुरू होणार नाही. आणि लक्षात ठेवा, खऱ्या अर्थाने श्रीमंत तोच असतो ज्याच्या मनात शांतता असते. जर या व्हिडिओमधली एक तरी गोष्ट तुमच्या मनाला भिडली असेल
तर खाली कमेंटमध्ये नक्की लिहा. आज कोणता राग, कोणती जुनी आठवण आपण कायमची सोडून देणार आहोत. आणि अशाच आयुष्य बदलणाऱ्या गोष्टींसाठी आपल्या चॅनलला नक्की 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 सबस्क्राईब करा. तुमचे खूप खूप धन्यवाद.